इथूनच शिकवलं. पाश्चिमात्य संस्कृती कोणत्या जण शिकवली? इंग्रजीमधून शिकवली. कॉलेजला मग इंग्रजीमधून शिकवायचे. ज्ञानेश्वरी वगैरे सांगायचे का इंग्रजीतून? ज्ञानेश्वरी प्रवचन नेहमी नाही, ज्यावेळेला जसा समाज असेल इंग्रजी. SP कॉलेजमध्ये इंग्रजीत शिकवायचं नाही. सगळे कोणत्या देशातला कोण काय म्हणतो, कोणत्या सॉक्रेटिस काय म्हणतो, प्लेटो काय म्हणतो, ईश्वर सत्तावाद पुस्तक काय त्याच्यामध्ये ब्रह्मनिष्ठापेक्षा ते ईश्वरनिष्ठ नाही करत नाही. ब्रह्मनिष्ठापेक्षा ईश्वरनिष्ठ होते. त्यांच्या आधारामध्ये बरं का आमचे डॉक्टर साठे, त्याच्यातला त्या काळामध्ये मुंबईचा प्रसिद्ध डॉक्टर, नुसता छातीला हात लावला तरी 500 रुपये घ्यायचे. स्टँडर्ड मामाशी त्यांचा संबंध आला. म्हणजे डॉक्टरला फार वाईट वाटत होतं ताप पाहून आमकडं. मामा म्हणले तुम्ही डॉक्टर इतकं नाराज होण्यासारखं काय कारण आहे? म्हणलं मामा ताप असा आहे अमके तमके. ते म्हणले ईश्वराच्या मनात जसं आहे तसं तुम्ही काळजी करून ईश्वर सत्ता म्हणतात. ईश्वराच्या मनात जसं असेल तसं त्यांनी कोणता लिहिला, मग ते त्याच्यावरती पुस्तकात लिहिलं ईश्वरवाद. ईश्वर सत्तावाद. ईश्वर काय करावं लागतो? मानावंच लागतं. ईश्वर नाही मानला, जो ईश्वर मानत नसेल त्यांनी आपली काय करून घेतली? हानी करून घेतली. असो अथवा नसो, ईश्वर मानला तरी आपलं कल्याण, नाही मानलं तरी म्हणून ईश्वर नाहीच. बरं का? मग तुम्ही कशा नाही आहे तरी आमचं काय आहे? कल्याणच आहे. असला तरी आणि तुम्ही ईश्वर मानत नाही, 35 आणि 84 खरं नुकसान कोणाचं आहे? नसला ईश्वर तर आमचं काय झालं? काहीच नाही. आपण असला तर तुझं नुकसानच आहे. चोरीवरचा काठी कशा करतो? साहेब नाही ना कुठला आमची काठी नाही द्यायला उपयोग तरी आम्हाला मान्य आहे. आणि असलं असतं ईश्वर काय केला पाहिजे? मानलंच पाहिजे. उपासना कोणाची करणार? आज नाही ना शरण जायचं, पण कोणाला जायचं? जो होय आनंद शरण, त्याची निवारी. शरण जाण्याला योग्य पण आहे ईश्वर. काय करायचं? निळा शरणागत म्हणावी संधी निर्विला देऊन. आम्ही त्यांना का शरण गेलो? तिने देव द्यायचे, परब्रह्म जगी सूर्य द्यायचे, प्रकाश, धन्यत्व वृत्ती. नाही तर सेंद्रिय निर्दैवती त्याला शरण नाही त्यांना काय जाय. पण ते आपल्याला स्वगत बोलावं लागतं. आता अलीकडच्या काळामध्ये उघड बोलता येतं. खरंय. साधा कादा वर्ग घातला तर बोला. खंडोबाची भक्त असली आम्हाला तर चंपाषष्टीला पण कीर्तन आहे. चंपाषष्टी खंडोबाचं. जितक्या अंशामध्ये श्रेष्ठ आहे तेवढं श्रेष्ठ तो दाखवायचं. आपल्याला काय करायचं? आता काल भैरव